विद्यार्थी मित्र हो, जे माझे सर्व विद्यार्थी मित्र 11वीतून 12वीला जाणार आहेत पुढच्या वर्षी, जे ह्या वर्षी 11वीला आहेत आणि एस्पेशली देवधर क्लासला संलग्न आहेत, मग ते PCMसाठी असो, PCMBसाठी असो किंवा PCBसाठी असो, या सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी मी संवाद साधायला येणार आहे येत्या रविवारी 20 डिसेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता. सगळ्यांसाठी मी वेबिनार आयोजित केला आहे. या वेबिनारचं नक्की प्रयोजन काय, मी कशासाठी हे करतो आहे, ह्यासाठी मी हा छोटासा एक व्हिडिओ त्याआधी पाठवतो आहे. मित्रहो, लक्षात घ्या की गेले 6 महिने आपण आपला क्लास 11वीचा हा ऑनलाईन घेतो आहे. त्याच्याबरोबरीने आम्ही इतर 12वीच्या आणि एंट्रन्सच्या बॅचेस पण घेतो आहोत, याची आपल्याला कल्पना आहेच. या बॅचमधनं जो काही व्हास्ट एक्सपिरियन्स आमच्याकडे जमा झालेला आहे, प्लस या दरम्यान सर्व अगदी मागच्या वर्षीच्या क्रॅश कोर्सपासून ते आत्तापर्यंतच्या एंट्रन्सपर्यंत जे काही रिझल्ट्स आपल्यासमोर आलेले असतील, देवधर क्लासने अतिशय जबरदस्त अशी उल्लेखनीय कामगिरी या रिझल्टमध्ये केलेली आपण बघितली असेल. आमचा NEETचा टॉपर 667चा आलेला आहे यावर्षी आणि 600च्या पुढे ऑलमोस्ट 12 विद्यार्थी आहेत. 99% पुढं ऑलमोस्ट 10 विद्यार्थी आहेत आणि 100% महाराष्ट्रातली पहिली विद्यार्थिनीसुद्धा आपलीच स्टुडंट आहे. हे अभिमानाने सांगावंसं वाटतं आणि हे रिझल्ट मी आत्ता ह्या व्हिडिओमध्ये एवढ्यासाठीच सांगतो आहे. पुन्हा एक तेच की ह्याची बॅकग्राऊंड सगळ्यात पहिल्यांदा घेतलेली ऑनलाईन बॅच होती आणि त्याच्यावरती मिळालेला हा रिझल्ट आहे. म्हणून मला हे सांगताना अतिशय अभिमान वाटतो आहे आणि आनंद होतो आहे की आपण ह्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपलं वैशिष्ट्यपूर्ण जो रिझल्टच्या परंपरा आहे ती आपण इथं मेंटेन केलेली आपल्याला दिसून येईल. मित्रहो, गेले 20 वर्ष खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर 2000 साली देवधर क्लासची पहिली बॅच आपण चालू केली आणि आज 2020मध्ये 20 वर्ष झालेली असताना गेले 20 वर्ष तुम्हाला माहीत नसेल तर मी हे सांगतो की आपल्या देवधर क्लासेसची जी 12वीची बॅच आहे ती आम्ही नेहमी 11वी चालू असतानाच जानेवारी महिन्यात चालू करत आलेलो आहोत. आत्ता जी तुम्हाला आम्ही अनाऊन्समेंट केली की जानेवारीपासून आपण 12वी चालू करतो, हे काही या पॅन्डेमिकमुळे घेतलेला डिसिजन नाही. सो पहिला हा गैरसमज काढून टाका. गेले 20 वर्ष ही प्रथा आहे. रादर आम्ही आजपर्यंत डिसेंबरमध्ये करत आलेलो आहोत. हे पहिल्यांदाच जानेवारी फर्स्ट वीकमध्ये आम्ही चालू करतो आहोत. आपली 11वीची पेंडिंग फी कंप्लीट व्हावी, पालकांना थोडासा विश्रांती मिळावी, त्यांना इन्स्टॉलमेंट्समध्ये आराम मिळावा, हा त्यामागचा हेतू होता. अदरवाईज दिवाळीपासूनच आपल्याकडे 12वीच्या ॲडमिशन्सची गडबड चालू असते दरवर्षी आणि डिसेंबर एंडला आपण जी बॅच चालू करतो त्याच्यामागचं उद्दिष्ट काय असतं की 11वीच्या सिलेबसचं प्रेशर जे असतं ते थोडंसं रिलीज झालं असतं सेकंड टर्ममध्ये आणि 12वीचा सिलेबस आम्ही त्याबरोबर कव्हर करत असताना देखील 11वीचा सिलेबस आरामात मार्चपर्यंत कंप्लीट होतो, जी परिस्थिती आत्ता तुमच्या बॅचची सुद्धा आहे. आणि ते करत असताना जेव्हा आपण 12वी लवकर चालू करतो त्यामुळे पुढच्या वर्षीसाठी जो काही 12वीचा सिलेबस आहे तो लवकर कंप्लीट करणं, त्याच्यानंतर त्याच्यावरती एंट्रन्सचा पार्ट लवकर चालू होणं, ह्या सगळ्याचं गणित कसं बसतं आणि त्याचा फायदा तुम्हाला एंट्रन्सला कसा होतो हे सगळं एक्सप्लेन करणं हा ह्या वेबिनारचा खऱ्या अर्थाने उद्देश आहे. कारण बऱ्याच पालकांना ही शंका असू शकते की अजून बाहेर 11वीचे कॉलेजमधले लेक्चर्स चालू झालेले नाही आहेत, कॉलेजेस सुरू झालेले नाहीत. जर 11वीत सुरू झाली नाही तर आम्ही 12वीची ॲडमिशन का घ्यावी, ह्या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी तुमच्यासमोर येतो आहे. सो प्लीज लक्षात ठेवा की आपला जो हा वेबिनार आहे, जो आपण या 20 डिसेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता घेणार आहोत, त्या वेबिनारचं मुख्य उद्देश हा 12वी लवकर का चालू करतो आपण हे समजून घेणं आहे आणि ते ह्याच वर्षी नाही तर गेले 20 वर्ष करत आलेलो आहोत हेही लक्षात ठेवून त्याच्यामागची आमची भूमिका काय आणि ती तुम्हाला फायदेशीर कशी आहे हे सांगणं हा ह्या वेबिनार मागचा मुख्य उद्देश आहे. या वेबिनारची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या देवधर क्लासेसच्या वेबसाईटवरती किंवा फेसबुक पेजवरती मिळणार आहे. त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्हाला बघायला मिळेल. सो कृपया ही लिंक आपण स्वतः घ्याच, जॉईन कराच आणि आपल्याबरोबर आपले अजून कोणी मित्र असतील की जे आपल्या क्लासला ॲडमिशन घेऊ इच्छितात, या मित्रांनासुद्धा जरूर ही लिंक पाठवा आणि त्या दिवशी मी
पराड मॅडम आणि निखिल सर, आम्ही तिघंजणं ह्या वेबिनारमध्ये भाग घेणार आहोत. निखिल सर इज गोइंग टू कोऑर्डिनेट द डिस्कशन आणि तुमच्या सर्व शंका 12वी विषयीच्या, एंट्रन्स विषयीच्या, त्या सगळ्या शंकांचं निरसन होईल अशी मी तुम्हाला खात्री देतो. धन्यवाद.